स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सोशल मीडियावरच्या ट्रेंडिंग बातम्या आणि आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपल्या मोदीजींच्या मागे हात धुवून लागलेले आहे। मला तर असा प्रश्न पडलाय की हे जर असं सुरू राहिलं ना तर कसं होणार 400 पार। झालं काय होतं, स्क्रीनवर दिसत असेल एक बातमी, स्टे ऑन सेंटर्स फॅक्ट चेक युनिट, सुप्रीम कोर्ट पुट्स ऑन होल्ड सेंटर्स नोटिफिकेशन ऑन इट्स फॅक्ट चेक युनिट। आता याचा नेमका अर्थ काय आहे तर काल सेंट्रल गव्हर्नमेंटने एका नोटिफिकेशनद्वारे हे सांगितलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःच त्यांचं एक फॅक्ट चेक युनिट तयार करेल PIBच्या मदतीने। त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की थांबा। म्हणजे थोडक्यात ही बातमी अशी होती की सरकार जे वारंवार खोटं बोलत आलेलं आहे ते स्वतः असं म्हणतायत की कोण खरं बोलतंय हे आम्ही चेक करणार। जे आता इथून पुढे आपल्या देशातलं सरकारच फॅक्ट चेक करणार आहे। म्हणजे आता इथून पुढे कोणीही इंडिपेंडंट जर्नलिझम करायला लागल आणि ते जर सरकारच्या विरोधातलं असलं तर ते सरकार म्हणणार की तुम्ही चुकीचं बोलताय किंवा ही फॅक्ट रॉंग आहे आणि त्या आधारे तुम्हाला ते जेलमध्ये टाकू शकतील। म्हणजे इथून पुढे फ्री प्रेस राहणार नाही असा एक निर्णय जो केंद्राने घेतला होता त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने चांगलाच दंड टाकलेला आहे। की अशा प्रकारे मोदी सरकारवर जर सुप्रीम कोर्टाचे दंडे पडायला लागले तर कसं होणार भक्तांचं। म्हणजे मला तर असं वाटतं भक्त म्हणत असतील की या चंद्रचूडने अवघड केलंय बाबा आपलं जण। त्याचबरोबर आपल्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाने SBIची पण खरडपट्टी काढलेली आहे। सुप्रीम कोर्टाने SBIला असं सांगितलेलं आहे की इलेक्ट्रल बॉन्डचा जो दाबलेला डेटा आहे की नाही तो डेटा आपण बाहेर काढायचा आणि एक ॲफिडेव्हिट लिहून द्यायचं की ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं असेल की आता आम्ही इलेक्ट्रल बॉन्ड संबंधीचा सगळा डेटा दिलेला आहे, आमच्याकडे काहीही राहिलेलं नाही आहे असं त्यांनी द्यायला सांगितलं आणि SBIने ते आता इलेक्शन कमिशनला दिलं सुद्धा आहे। म्हणजे याच्यावरून सगळ्यात मोठा प्रश्न जो निर्माण होतो तो म्हणजे SBI खोटारडी आहे। हो, त्याच बँकेनी 30 जूनपर्यंतची वेळ मागितली होती की आम्ही 30 जूनपर्यंत डेटा देतो, आम्हाला डेटा देणं शक्य होणार नाही आहे। आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं तेव्हा 4 दिवसामध्ये तुम्ही सगळा डेटा देत आहात, याचा अर्थ तुम्ही किती मोठा धोका देत आहात। वळूया पुढच्या बातमीकडे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे संबित पात्रा, हे मोदी का परिवारवाले आहे। ते असं म्हणतायत की कांग्रेस पार्टी के पास मात्र 9% सांसद है और उन्हें 1400 करोड़ से अधिक बॉन्ड मिले हैं। पुढे असं म्हणतात की राहुल गांधी और कांग्रेस पार्टी को बताना चाहिए कि उन्होंने ये हफ्ता वसूली कहां से किया। संबित काका, मामा काका, तुम्हाला हप्ता वसुलीचा अर्थ समजतो का हो? ज्यांच्याकडे सरकार आहे, ज्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत ते काहीतरी तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून हप्ता वसूल करतात, त्याला हप्ता वसुली म्हणतात। सध्या काँग्रेसचं सरकार नाही आहे केंद्रामध्ये, त्याच्यामुळे ते हप्ता वसुली करून कुठलं काम करणार होते मला एक सांगा। त्यामुळे आम्ही म्हणत असतो काका गोबर खाणं थोडं कमी करा, म्हणजे थोडं त्यांचा दिमाग आहे ना ते तेच चालेल। बरं, ते सरकारमध्ये असल्यामुळे BJPच्या अडचणी कमी झाल्या आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल ना तसं बिलकुल समजू नका। आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा पलटी मारलेला आहे, कारण त्यांनी काल असं सांगितलेलं आहे की हे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे BJPच्या नावाने जे लोकांना मेसेजेस पाठवत आहेत की नाही ते बंद करा, कारण आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेचं उल्लंघन हे लोक सर्रास करत आहेत पहिल्या दुसऱ्या दिवशीपासूनच। जे भक्त लोक म्हणतात की नाही काँग्रेस संपली आहे, काँग्रेस हरणार आहे वगैरे, अहो काँग्रेस हरणार आहे तर इतका त्रास द्यायची काय गरज आहे? तुम्ही काँग्रेसचे खाते फ्रीज केलेले आहेत। अहो तुम्हाला माहित होतं ना हे लोक हरणार आहेत, तर मग तुम्ही कशाला यांची एवढी कोंडी करत आहेत? हारू देणार त्यांना। आणि आता या सगळ्या गोष्टीवरून काही समजू न समजू एक गोष्ट मात्र समजते आहे की आपल्या देशातली डेमोक्रेसी ही संपण्याच्या मार्गावर आहे। मला एक सांगा, ज्या देशामध्ये विरोधी पक्षाचे अकाउंट फ्रीज केले जातात, त्यांच्या नेत्यांना डायरेक्ट अटक केली जाते, त्या देशामध्ये डेमोक्रेसी आहे किंवा ती मेदर ऑफ डेमोक्रेसी असं तुम्ही सांगू शकाल का? बरं, ती देशातली डेमोक्रेसी संपत आली असली तरी आपण पूर्ण डेमोक्रेटिक आहोत। त्यामुळे तुम्हाला काय बरं वाईट वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता। धन्यवाद।